नमस्कार, मी अर्चना गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत। तर इथं मी सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या, लसूण घेतलेला आहे। तर तुमच्याकडे सुक्या लाल मिरच्या नसेल तर लाल तिखट वापरायचं आणि लसूण बारीक करून घ्यायचा। आता इथं मी लसूण आणि सुक्या लाल मिरच्या एकत्र मिक्सरला बारीक करून घेणार आहे। इथं भरपूर असा बारीक कट केलेला कांदा भांड्यात टाकलेला आहे आणि तेल न टाकता मोठ्या आचेवर कांद्याचा रंग बदलेपर्यंत कांदा परतून घ्यायचा। तर इथं कांद्याचा रंग बदलत आलेला आहे, खमंग असा सुगंध सुटलेला। यामध्ये तेल टाकल्यानंतरही छान असं परतत राहायचं कांदा। इथे थोडं तीळ टाकणार आहे, 3-4 चमचे तीळ घेतलेले आहेत। थोडं तेल टाकल्यानंतर यामध्ये तिळाचा रंग बदलेपर्यंत आता हे परतून घ्यायचं। तेलामध्ये रंग बदलला की सगळं मिक्स करायचं आणि परतत राहायचं। मस्त अशी चटणी किंवा सुकी भाजी म्हणू शकतो, वेगळी अशी खायला टेस्टी। नक्कीच माझ्या रेसिपी ट्राय करत जा। मस्त मस्त झणझणीत गावरान चवीच्या रेसिपीज। तर छान असं परतून झालेलं आहे। यामध्ये आता लाल सुक्या मिरच्या आणि लसूण बारीक केलेलं आहे ते टाकलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं। तर गॅसच्याच गरजेनुसार कमी जास्त करायची। किंचित हळद टाकलेली, जास्त हळद नाही टाकायची, किंचित टाकलेली आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर बारीक कट केलेला थोडासा टोमॅटो, भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकलेलं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर इथं रंग बदलत आलेला आहे। यावर आता भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं 2 चमचे, आवडीनुसार सगळं साहित्य घ्यायचं। ते मिक्स करून घ्यायचं। गॅस बंद केलेला। मस्त अशी चटणी तयार झालेली किंवा सुकी भाजी झटपट अशी बनणारी आणि खायला एकदम टेस्टी अशी। तर नक्की बनवा, कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा माझ्या साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलवरचे बाकी व्हिडिओ पहा आणि लाईक करा।